माडबिडे टीमचा कॅप्टन पोहोचलाय, नांदेड टीमचा कॅप्टन सुद्धा पोहोचले। मी आकाश जी जाधव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। तर आपण आहोत टॉस बॉक्स मध्ये। तर आमच्या सोबत प्रमुख पाहुणे आकाशजी जाधव साहेब जोडले गेलेत। एका साईडला आपण पाहतोय आई गावदेवी टीमचा कॅप्टन, तर वेदिका स्पोर्ट नांदेड टीमचा कॅप्टन। मी दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातो। एका साईडला अनिकेत शेलार शो, तर दुसरी बाजू नाण्याची ठरली आहे स्वर्गीय रोहिदास पाटील स्फूर्ती चषक। धन्यवाद। मी आकाश जाधवांना विनंती करतोय या स्पर्धेबद्दल आपण इथे आलात, आज पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेबद्दल अनिकेत दादा शो आपल्याला पाहायला मिळतोय, त्याबद्दल काय म्हणाल? आता अनिकेत बद्दल सांगायचं झालं तर लहान भाऊच आहे माझा आणि खूप चांगल्या प्रकारे खेळाडूंना एक वाव असं मिळावी या हिशोबाने तो खूप चांगल्या प्रकारे त्यांनी इथे आयोजन खेळाचं केलेलं आहे। याच्या आधी मी कधी बघितलं नाही, परंतु असं त्याच्याकडून अजूनही अपेक्षा मला खूप आहेत की आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू कुठेतरी क्रिकेट क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे ही अपेक्षा ठेवून त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे त्याच्याबद्दल खरंच त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। बस धन्यवाद। खूप चांगले बाईट्स आपल्या माध्यमातून दादा मिळाले। टॉस जिंकलाय वेदिका स्पोर्ट नांदेडने, प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। समोरच्या संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा तुमचा मनसुबा असेल, प्रयत्न? 40 रनापर्यंत थांबवायचा प्रयत्न असेल। मी जवळतोय मारबिडी संघाच्या कॅप्टनकडे, प्रथम फलंदाजी करायची, दुपारचं सत्र आहे, किती धावपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+। कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली धावा उभारले जातील, मोठं टोटल उभं केलं जाईल? आकाश आहे, अमोल आहे, रामदास आहे, कैलाश आहे, बस एवढे। धन्यवाद। दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। इथे टॉस जिंकलाय वेदिका स्पोर्ट नांदेड टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलं या दुपारच्या सत्रामध्ये आई गावदेवी माडबिडी टीमला। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जेथे सज्ज असतील दुसऱ्या इनिंगचं धावतं विवरण करण्याकरिता एक या विभागातील गोड आवाज मुनीजी पाटील। धन्यवाद। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय द अनिकेत शेलार शो आणि या शो मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। या मॅचच्या उत्तरार्धामध्ये आपण जात आहोत। पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा फलकावरती बनवल्या गेल्या, त्या टोटल 53 आणि 54 धावांचा आव्हान दिलं गेलं आणि 54 धावांचा आव्हान पार पाडण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स आता मैदानामध्ये। एका बाजूने संकेत, दुसऱ्या बाजूने शिवा आणि गोलंदाजीवरती लामज एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो सुशांत गोलंदाजीवरती आहे। बोलत यार षटक क्रमांक पहिलं सुशांतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला। व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल हो ऑप्शनच्या बाहेर चेंडू राहिला, पण सर राजेंद्र बजागे सरांचा इशारा, इट्स डॉट बॉल। वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न जो सध्या मी म्हणेन की क्रिकेटमध्ये यॉर्कर ब्रह्मास्त्र आहे, पण हा देखील ब्रह्मास्त्रापेक्षा फार कमी नाही, छोटा नाही आहे। ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर बेस्ट ऑप्शन। जर लामस संघ जिंकते तर सागरबाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून लामस संघाला 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल। धन्यवाद। अनेक सारे पारितोषिक आपल्या मान्यवरांनी लावले गेले। तर ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आता राजेंद्र बजागे सर आम्हाला इशारा करतात की इट्स अ वाईड बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल। एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 53 धावा फलकावरती बनवल्या गेल्या प्रथमतः बॅटिंग करताना आणि 54 धावांचं आव्हान पार करण्यासाठी ज्या वेळेस गोकुळनगर चावे संघ उतरलाय त्याने धावा फलकावरती बनवल्या गेल्या, त्या म्हणजेच 1। लवाफुल टॉस चेंडू होता ऑन ड्राईव्ह करताना अगदी सरळ रेषेमध्ये पाठीमागे रोशन आहेत तैनात, फेकी नाही, चुकी घडली रोशनकडनं, निघून जाईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकारा करिता। नव्हता पुढारी कोणी मंत्री, नव्हता पुढारी कोणी मंत्री, आमचे चांबले गावाची शान, आमचे चांबले गावाची शान, आमचा सागर भाई होता साऱ्या मित्रांची
धन्यवाद डीजे. आमचे सर्व पाहुणे मंडळी आता आपल्यापासून रजा घेताना आपण पाहतोय. धन्यवाद सर्व पाहुण्या मंडळींचा पुनश्च एकदा सतशः आभार, कारण की आपण इथपर्यंत आलात आणि आपला मुळातला मूळ वेळ देऊन या स्पर्धेला तुम्ही भेट दिली त्याबद्दल सतशः तुमचा आभार. सर्वप्रथमतः जाऊयात सरळ मार्चच्या दिशेने. चौकार आला आणि तदनंतरचा मोठा फटका षटकार देखील पाहायला मिळाला आणि धावा फळकावरती जोडला गेल्या. त्या टोटल 17 या आकड्यावरती 11 या आकड्यावरती. आमचा सागर भाई होता साऱ्या मित्रांची रजा. आमचा सागर भाई होता साऱ्या मित्रांची रजा. सागर भाई होता साऱ्या मित्रांची. 11 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. अकरा धावा फळकावरती जोडला गेला. एक चौकार, एक षटकार, एक वाईड चेंडू. टोटल 11 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. संकेतची ताबडतोड फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. शिवा नॉन स्ट्रायकर एंडला आणि सुशांत हा लीड गोलंदाज आहे, पण त्याच्या अगेन्स्ट सल्ले चढवले गेले. या आधी रोशनकडनं एक चुकी होताना आपण पाहिली, ज्याच्यामध्ये चौकार गेला आणि त्यानंतर रोशनच्या डोक्यावरनं आता मोठा फटका आपण पाहिला षटकाराकरिता. बोलो सुशांत तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न हलक्या गतीने ऑफच्या रिजनला. कवा पॉइंटला बॉल वेगाने धडक देण्यासाठी तयार आणि निघून जाईल. राजेंद्र बजागी सरांचा इशारा. इट्स 4 रन. चौकार. सारे म्हणतात बादशहाला आमच्या महेंद्र पाटलाला. चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 15 या आकड्यावरती जोडला गेला. पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता, पाठचा तितकासा चांगला संपर्क नाही आणि एक सिंगल धाव मात्र फळकावरती बनवली गेल्या. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात केली आहे. यानंतर आपण तिसऱ्या सत्राला देखील सुरुवात करणार आहोत. टॉस देखील आपण पाहिलंय, टॉस देखील झाला. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेला. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 5 आणि धावा फळकावरती आहेत 16. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. सुरुवातीला बॅटिंग चांगली झाली. 54 धावांचं आव्हान आहे. तितकंसं सोपं देखील नाही, तितकंसं कठीण देखील नाही आहे, पण जो चांगला खेळ. अनेकदा म्हणतात ना की क्रिकेट कधी कोणाचं होत नाही, क्रिकेट त्याचाच होतो जो जिद्दीने त्या क्षणाला लढतो किंवा संघर्ष करतो. आणि जीवनामध्ये संघर्ष विना पर्याय देखील नाही आहे, त्यामुळे संघर्ष करणं फार गरजेचं असतं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पप्पू इलेव्हन नांदेडने संघाचा संघर्ष खूप चांगला राहिला होता. पहिल्या मॅच मध्ये खूप सारे लडबडे, खूप साऱ्या चुका, पण तदनंतरचा जो पुनरागमन त्याने केला शेवटच्या मॅच मध्ये धडक देताना वा 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 का बॅटिंग राहिली त्यांची आणि बॉलिंग देखील दर्जेदार. आणि मग कालच्या दिवस त्यांच्या नावावरती ऑप्समच्या बाहेरचा चेंडू हा चांगला डॉट बॉलने षटक समाप्त झालाय. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जोडल्या गेल्या त्या 16 या आकड्यावरती. आता 6 मध्ये बनवल्या गेल्या 16 धावा, 18 मध्ये धावा बनवायच्या 36. अठरा चेंडू 36 धावांची गरज आहे. चला जाऊयात आपण मॅच मध्ये. बघा 18-36 बनवायच्यात फारसं मोठं इक्वेशन नाहीये. 12-12च्या ॲव्हरेजने धावा बनवायच्या प्रति षटकाच्या पाठीमागे. एखादा मोठा फटका, डबल सिंगल 12 धावा बनवू शकतात. 16 धावा झाल्यात, 18 मध्ये बनवाय 36. एक मिनिट, आमचे गुण लेखक आमच्यापर्यंत पुन्हा एकदा मॅच पोहोचवतील. 38 धावांची गरज आहे होत आहे. चला जाऊयात. 38 धावांची गरज आहे. जे सरासरी 12.00 ची पाहत होतं ती 12.50 होत्या.
हाफ ट्रॅकर चेंडू पहिलाच बॉल एलिव्हेट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत निघून जाईल पहिल्या चेंडूवरती चौकार दंडन करत आणि 38 धावांचं पाठलाग आता करायचंय त्यामध्ये पहिला आलाय चौकार आमच्या नावाचे 50 मारे दूर नाही आम्हाला चंद्र तारे आमच्या नावाचे 50 मारे दूर नाही आम्हाला चंद्र तारे दमदार असा हा धडाके सारे जनतेच्या मनावर करतोय रसाना दमदार असा हा धडाके सारे जनतेच्या मनावर करतोय रसाना थँक्यू डीजे मोठा फटका चौकाराने सुरुवात केली विनय हो चांगला चेंडू होता यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर राहिला बघा अनेकदा ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येतो ना त्यावेळेस गोलंदाज अनेकदा आपण पाहिलं की मग विचार करतो येणारे पुढचे चेंडू कसे असतील पण विनयने ते विचार नाही केला पुढचा डॉट बॉल कसा टाकावा याच्याकडे फोकस करताना डॉट बॉल आलाय बॅटर तयार हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय इन टू दी गॅप वन बाउन्स की 6 पाहावं लागेल पंचांचा इशारा या धमाकेदार षटकार मोठ्या दिलाचा दिलवाला महेंद्र दादा नव गजला सारे मानतात बादशहाला आमच्या महेंद्र पाटलाला थँक्यू डीजे बघा म्हटलं होतं की 12.50च्या सरासरीने तुम्हाला प्रति षटकाच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा आल्या 10 एक चौकार डॉट हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलं सक्सेसफुल डिलाइटफुल डिलिव्हर केलं ते म्हणजे 6 धाब्यांकरिता आणि धावसंख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली 26 या आकडावरती विनय थोडेसे आकडा महागडे ठरताना दिसतात हलक्या गतीने पुन्हा एकदा स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक सुशांत तिथपर्यंत पोहोचतील फेकी वाईडिश पाहायला मिळाली एका सिंगलने धावसंख्या फलकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 27 आकड्यावरती आता स्ट्रायकर एंड वरती आपण बॅटर पाहतोय शिवा संकेतची जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत संकेतच्या बॅटमधनं 3 चौकार 2 षटकार अफलातून धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळते आणि असे धमाके जेव्हा जेव्हा मैदानात पाहायला मिळतील ना तेव्हा तेव्हा तो संघर्ष जिंकण्याची जिद्द दिसते डावखुरा आताचा फलंदाज शिवा आता स्ट्रायकर एंड वरती पहिला चेंडू फेस करेल आय थिंक सो पहिला चेंडू त्यांना फेस केलाय दुसरा चेंडू फेस करताना अपसमच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शॉट मिड ऑनला चेंडू एक सिंगल धाव बनवली जाईल शिवाच्या माध्यमातून एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढते जाऊन पोहोचले 28 आकड्यावरती 54 धावांचा पाठलाग करत होता 28 धावा षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 5 शेवटचा अंतिम चेंडू हलक्या गतीने पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीप मधनं दूरचा पल्ला गाठत क्षेत्ररक्षक 1 धाव मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावं देखील लागेल एका धावेच्या मदतीनं षटक झाले समाप्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेस गोकुळनगर चावे संघ मैदानात उतरले धावा फलकावरती 12 मध्ये बनवल्या 29 आता 12 मध्ये बनवायच्या धावा 25 12.50च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या या षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा आल्या शेवटच्या 3 चेंडूवरती 3 धावा आल्या टोटल धावा त्याने बनवल्या 13 सो इक्वेशन सोपं आहे आता 25 धावा बनवायच्यात म्हणजे पुन्हा सरासरी 30 दिसेल 12.50 अर्धा 13च्या सरासरीने धावा मग आता विचार करतील टीम चावे संघाचे बॅटर्स की मिनिमम तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा तरी बनवल्या पाहिजेत कारण की या तिसऱ्या षटकामध्ये मिनिमम 13 धावा जरी बनवल्या तर मग शेवटच्या षटकामध्ये मॅच इक्वल पोझिशनला दिसेल पण इथे 7, 8 ते 10 धावा जर आल्या तर मग त्या 15, 16, 17 म्हणजे जशा कमी धावा तिकडे मग शेवटच्या षटकात धावा वाढल्या दिसतील पण 13 पेक्षा जर अधिक बनवत गेले तर मग त्या इकडे कमी होत जातील हे कॅल्क्युलेशन्स आहेत ना हे अनेकदा आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिक्वायर्ड रन रेट का असतो करंट रन रेट तुम्ही कितीच्या वेगाने धावा बनवताय मग किती वेगाने धावा तुम्हाला बनवायच्या आहेत हे कॅल्क्युलेशन अनेकदा आपल्याला मेसेजच्या द्वारे पाठवले जातात मैदानामध्ये ज्यावेळेस ड्रिंक ब्रेक होतो ज्यावेळेस मैदानामध्ये विश्रांतीसाठी ब्रेक घेतला जातो त्यावेळेस अशा प्रकारचे मेसेज पोहोचवले जातात आणि तदनंतर तशा प्रकारचे प्लॅनिंग आखले जातात आता मैदानामध्ये पाण्याची बॉटल आली आणि बॉटल सोबत एखादा मेसेज देखील आला असेल आणि मग बघावं लागेल त्या मेसेजचा फायदा हे बॅटर्स आता इथून कशा प्रकारे उचलतात पण गोलंदाजीवरती गोलंदाज प्रथमेशला आता आपण पाहतोय षटक क्रमांक 30 घेऊन बोलतो यार पहिला बॉल वेगवान 30 सरार बॉल फरार
डॉट बॉलच्या समाप्तीनंतर निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. वेग आहे प्रथमेशकडे. टप्पे आणि नियंत्रण आहे का येणाऱ्या पुढच्या 5 चेंडूवरती बघावं लागेल. फिल्डिंग सेटअप पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडासा वाईडिश पाहायला मिळतो. अगदी फाईन ठेवलाय. तदनंतर स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, तदनंतर एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. लवफुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेलाय. चेंडू सरळ सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला डॉट बॉल, तदनंतर प्रथमेशच्या विरोधात हल्ला, चौकार. मल्हार येतोय अड्ड्यात, लावा शर्यत बिंदास खोक्यात. एखादा मोठा फटका येईल का की प्रथमेश आता त्या प्रकारचे कॅल्क्युलेशन करून गोलंदाजी करेल का पाहूयात. बोला तयार. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन तितकं चांगलं नाही. एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि सिंगल वरती थांबवलंय. एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली 36 आकड्यावरती. डावखुराताचा फलंदाज शिवा खूप वेळापासून स्ट्रगल करतोय. 7 चेंडू विजयासाठी. जव्वाद मॅचकडे 7 मध्ये विजयासाठी धाव्यांची गरज जर बघितली गेली तर 18 धाव्यांची गरज आहे. शेवटचा अंतिमचा चेंडू. डावखुराताचा फलंदाज बॅटिंग वरती आता आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या फलंदाजाला साथ देणं गरजेची होती, पण अजून देखील त्याने साथ दिलेली नाहीये. अंतिम चेंडूवरती अटॅक करेल का? हो, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. पंचा गणेश पाटील सरांचा इशारा की डॉट बॉलची समाप्ती, शेवटचं अंतिमचं षटक आणि 6 चेंडू आणि आता विजयासाठी धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 18. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी रोशनला आता आपण पाहतोय गोलंदाजीवरती. बॅटिंगवरती रोशन जेव्हा आले होते त्यावेळेस 47 धावा. वा वा, जबरदस्त बॅटिंग रोशनने केले होते, ज्यामध्ये 4 षटकार 3 चौकार 18 चेंडूंना फेस करताना वैयक्तिक 47 धावांची पारी आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक हायस्ट टोटलचा जर विचार केला तर 53 धावा कालच्या दिवसामध्ये बनवताना आपण पाहिल्या होत्या. मॅचकडे जाऊयात. 6 चेंडू आणि विजयासाठी धावेंची गरज आहे, ती म्हणजेच 18. कारण की मागच्या षटकामध्ये जसं म्हटलं होतं की 7च धावा आल्या, तसा आता इफेक्ट पडतो शेवटच्या अंतिम षटकामध्ये. 6 मध्ये विजयाची गरज आहे. 18 पहिले 2 चेंडू फार महत्वाचे. पहिल्या 2 चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका जर लागला तर मॅच बनेल. सोडू दिलं, यावेळेस जाऊ दिलंय. पंच गणेश पाटील सरांचा इशारा, वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल
आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये, जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 37 या आकड्यावरती. आता 17 धाव्यांची गरज असेल. बोला तयार. हवेमध्ये खेळलाय, उंची जास्त, लांबी ही जास्त आहे. हो हो, निघून जाईल चेंडू. बिग हिट, षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 43 जाऊन पोहोचला गेला. आता चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 5 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 11. रंगतदार मॅच, अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. संकेत जबरदस्त बॅटिंग करतोय. संकेत एकतर्फी करण्याचा प्रयत्न आहे संकेतचा, कारण की शिवाने त्याला साथ देताना 3 चेंडू फेस केले, त्याने एकच धाव बनवल्या. सगळ्या ओव्हरऑल धावा संकेतच्या आहेत. यावेळेस अपील तर स्ट्रॉंग, पण तदनंतर पंचांचा इशारा काय तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. मोठा फटका आल्यानंतरचा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर आता 4-11ची मॅच पुन्हा एकदा रंगतीये. कधी इकडे तर कधी तिकडे अशी मॅच बदलताना पाहायला मिळते. रोशन आहेत गोलंदाजीवरती, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत रोशन, अनुभव. 4 मध्ये 11 बनवायच्यात. उद्याच्या दिवसामध्ये विसरून चालणार नाही. सिनियरचे गट इकडे दिसेल. एकास एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. आणखी एक डॉट बॉल रोशनचा. अग्रेशन दिसतात रोशनचे खूप चांगल्या पद्धतीने. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकून झालेत. पण आता प्रश्नात पडलेत संकेत. जर संकेतनी मॅच जर फिनिश नाही करू शकले तर मग एवढ्या धावा ज्या बनवल्या गेल्या त्या वेस्ट होतील. त्यामुळे आता जो भी कुछ करना है वो खुद को करना है. जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आमच्या गुणलेखाकांकडून पण आमच्यापर्यंत मेसेज पोहोचला गेला की बघा संकेतने सगळ्या धावा बनवल्यात. कदाचित शिवाने चांगली साथ दिली असती तर या धावा वेगळं चित्र दिसलं असतं. म्हणून कालच्या दिवसात देखील मी उल्लेख केला होता की क्रिकेट सांघिक खेळ आहे. त्यावेळेस तुम्हाला एकटा दुसऱ्यावरती नाही होत. उंची आहे, उंची आहे, उंची आहे आणि लांबी देखील आहे. वा रे वा, और एक छक्का, 6 रन. ज़मी पर आसमान क्यों देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना उड़ान देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. मॅच हरो या मॅच जिंको, नो डाऊट काही होऊ दे रिझल्ट, पण संकेतने आज मन जिंकण्याचं काम केलंय. त्याच्या नजरेत तुफान आहे. वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय. मॅच जिंकवली तर बॅट देखील वरती करण्याची संधी आहे संकेतला. अर्धशतक देखील कंप्लीट करण्याची संधी आहे संकेतला. पाहावं लागेल. इंटरेस्टिंग मॅच, रंगतदार मॅच, कारण की 2 चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे 5. फुलटॉस चेंडू ऑन साइडला एलिव्हेट केलाय. 1 धाव बनवले. दुसऱ्या धावेची गरज आहे. संकेत स्ट्रायकर एंड वरती धोक्याची घंटी आणि सुखरूप पोहोचलेत. असं वाटत होतं एक क्षण की दुसरी धाव जी आहे ती रनआउट होईल की का, पण तदनंतर कौतुक करेन मी, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू अगदी फाईन पोहोचले आणि चेंडूला फेकी चांगली केली. त्याच्याकडनं जर चुकी घडली असती तर चौकार देखील जाऊ शकला असता आणि क्रुशियल मोमेंट वरती चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 चेंडू 3 धावा. मी सगळ्या प्रेक्षकांना म्हणेन जर मॅच आवडली असेल, संकेतची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वाह, वन मॅन आर्मी काय असं ना ते या बॅटर कडनं शिकावं. वैयक्तिक धावा जर संकेतच्या पाहिल्या तर वैयक्तिक त्याने आतापर्यंत 48 धावा फळकावरती जोडल्यात आणि टोटल संघाच्या धावा आहेत त्या म्हणजे 51.
51 मधले 48वा वैयक्तिक बॅटिंग, वन मॅन आर्मी, वन मॅन वॉरियर, सुपर बॅटिंग. एक चेंडू, 3 धावांची गरज. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट एक बस खेल है, बस खेलना जरूरी है, बस खेलना जरूरी है. एक चांगला खेळ दाखवतोय मैदानामध्ये संकेत. शेवटचा धमाका संकेत करेल का? बॉल तयार आणि इकडे एक धाव बनवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील बनवली जाते का? आणि रनआउट. मॅच फिनिश, मॅच एंड. आमचा हिम्मतवाला, कमी कशाची नाही र त्याला. असा लांबच योगावाला, कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र, सचिन चव्हाण दादा यो. बघा कशात कम नाही र, त्याच्या नावात दम हाय र, सचिन चव्हाण दादा यो. बघा कशात कम नाही र, त्याच्या नावात दम हाय र, सचिन चव्हाण दादा यो. अफलातून खेळ, एकदा प्रशंसा करावी लागेल. बॅटर संकेतची मी लांबच संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की एकदा संकेतची प्रशंसा होऊन जाऊ द्या. अफलातून खेळ, त्याच्या माध्यमातून वैयक्तिक 49 जावा. शेवटच्या अंतिम क्षणी थोडासा थकला होता, पण समोरच्या संघाला घाम देखील फोडला होता. लढावं कसं तर संकेत सारखं, जिंकण्याची जिद्द कशी असावी तर संकेत सारखी, आणि संघर्ष कसा असावा तर तो संकेत सारखा असावा. जबरदस्त खेळ. मी एवढंच म्हणेन कि तेरे गिरने से तेरी हार नहीं, तू इंसान है कोई अवतार नहीं. फिर गिरेंगे फिर उठेंगे और कहेंगे चाहे कुछ भी होने दो, हम लड़ेंगे और लड़ते ही रहेंगे. चला, लांबच संघासाठी पारितोषिक आलं होतं. कोणाकडनं पारितोषिक आलेलं? सचिन दत्त चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेले. मॅच जिंकली तर 500 रुपये. त्यानंतर 800 रुपये कशासाठी आलेले? षटकारासाठी 800 रुपये. 4 षटकार जोडले, प्रति षटकार 200 800 रुपये ते. आणि त्यानंतर चौकारासाठी प्रति चौकार 100